न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। रामनवमी उत्सवात साईचरणी तब्बल 4,26,00,000 दान। साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांची माहिती। रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं 2.5 लाखांहून अधिक साई भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ। संजय राऊतांचं नरकातील स्वर्ग हे पुस्तक लवकरच बाजारात येणार। राऊतांच्या तुरुंगातील 100 दिवसांच्या अनुभवाबद्दल पुस्तकात लिखाण। पुले सिनेमातील काही दृश्यांवर आनंद दवेंचा आक्षेप। सिनेमा एकतर्फी नको, आनंद दवेंची मागणी। तर काही दृश्यांवर आक्षेप असल्यास विचार करू। पुले सिनेमाच्या वितरक उमेश बन्सल यांचा दवेंना फोन। बनावट कागदपत्रांद्वारे लाडक्या बहिणींच्या नावे अर्ज। मानखुर्दमधील 35 महिलांच्या नावे 20 लाखांचं कर्ज घेतल्याचं उघडकीस। आरोपींमध्ये वित्त कंपनीतील 2 कर्मचाऱ्यांचाही समावेश। राज्यात उन्हाचा तडाखा वाढला। मुंबईत 36.2, अकोल्यात 44.2 अंश तर शहापूरमध्ये सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद। आज आणि उद्या तापमान चढच राहण्याचा अंदाज। वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत। पंढरपूरमधील चाचणी यशस्वी। प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार। वक्फ सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी। वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध। आजपासून कायद्याची अंमलबजावणी होणार। शरद पवार 12 आणि 13 एप्रिलला सोलापूर दौऱ्यावर। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्राम चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। धाराशिवच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह 10 जणांच्या चौकशीचे आदेश। धाराशिवच्या उपळा गावातील शेतजमिनीच्या फेरफारीत हेराफेरी केल्याचे चौकशीचे आदेश।